Hi students, I am Professor Boyedevi, Rayat Shikshan Samstha SHM College, Kopargaon. So students, last lecture we have discussed about piecemeal distributions of cash. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश हा जो काही टॉपिक आपण स्टार्ट केला होता त्या संदर्भात थोडक्यात इंट्रोडक्शन्स आपण त्या ठिकाणी केलेलं होतं. त्याची थोडक्यात आपण पहिल्यांदा रिव्हिजन घेऊया आणि पुढच्या कंटेंटला सुरुवात करूया. बघा, पिसमेल म्हणजे काय, त्या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं पीस आणि पार्ट म्हणजे पीस आणि पार्ट मध्ये काय करत असतो आपण, कॅशचं डिस्ट्रीब्युशन्स करत असतो. त्यालाच आपण पिसमेल डिस्ट्रीब्युशन्स असं म्हणत असतो. आता हे पिसमेल डिस्ट्रीब्युशन्स म्हणजे काय नक्की का, तर त्या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं की व्हेन द फर्म इज डिझॉल्व, म्हणजे एखादा बिझनेस काय होत असतो, बंद होत असतो, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं की आपल्याकडील जे काही लायबिलिटीज असतात त्या आपल्याला पेड कराव्या लागतात. त्या पेड करण्यासाठी आपण काय करत असतो, आपल्याकडील ॲसेट त्या ठिकाणी सोल्ड करत असतो आणि त्या ॲसेट सोल्ड करून जो काही पैसा येत असतो तो आपण थोडा काय करत असतो, पेड करत असतो. बट त्या ठिकाणी तुम्हाला मी म्हटलं की ॲसेट्स आपण सोल्ड करत असताना कुठल्याही सिक्वेन्सनुसार आपण सोल्ड करू शकतो, बट लायबिलिटीज पेड करत असताना आपल्याला ते सिक्वेन्सनुसारच पेड करावे लागतात. मग तो सिक्वेन्स कसा, मग त्या कोणत्या लायबिलिटीज, कुठल्या लायबिलिटी आपण पहिल्यांदा पेड करणार, त्याचबरोबर त्या कशा पेड करणार, ह्या संदर्भातली आपण चर्चा त्या ठिकाणी केलेली होती. त्या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलेलं की क्लासिफिकेशन ऑफ लायबिलिटीज, त्या ठिकाणी एक्सटर्नल लायबिलिटी, इंटरनल लायबिलिटीज आणि पार्टनर्स कॅपिटल ह्या 3 प्रकारचं क्लासिफिकेशन लायबिलिटीचं केलेलं होतं. आणि ह्या लायबिलिटीज पेड करत असताना आपण काय ऑर्डर्स ठरवल्या होत्या. मग त्या ऑर्डर टू पेमेंटसुद्धा त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की फर्स्ट ऑर्डर पेमेंट टू प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, त्यानंतर सेकंड ऑर्डर पेमेंट टू सिक्युअर्ड क्रेडिटर्स, थर्ड ऑर्डर पेमेंट टू अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स, फोर्थ ऑर्डर पेमेंट टू इंटरनल लोन, फिफ्थ ऑर्डर पेमेंट टू पार्टनर्स कॅपिटल. ह्या 5 ऑर्डर आपण त्या ठिकाणी बघितल्या होत्या आणि ह्या प्रत्येक ऑर्डरनुसार आपण काय करणार होतो, लायबिलिटीज हळूहळू त्या पेड करत होतो. आता ह्या ठिकाणी तुम्हाला म्हटलेलं की पिसमेल डिस्ट्रीब्युशन्स ऑफ कॅश का होतं, तर बघा आपल्याला काय करावं लागते, ॲट द टाइम ऑफ डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म इट इज ॲज्युम दॅट द ॲसेट्स आर realized immediately on the date of dissolutions and same day liabilities are also paid off immediately, but in the practically it is not possible to do this job within a one day or couple of hours. आपल्याला काय करावं लागते, जेव्हा कंपनी आपली बंद होत असते, बंद झाल्यानंतर आपल्याला ज्या काही तुमच्या कंपनीच्या लायबिलिटीज असतात त्या इमिडिएटली पेड कराव्या लागतात. ओके, तर ते इमिडिएटली पेड करणे म्हणजे त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, आपल्याकडे अमाऊंट कॅश ही पाहिजे. आता ती कॅश आपल्याला कुठं भेटणार, तर ॲसेट्स सोल्ड केल्यानंतर. बट एका दिवसात ॲसेट्स सोल्ड करणे शक्य नाही. मग आपल्याकडे एका दिवसात ॲसेट सोल्ड करणे शक्य नसल्यामुळे आपण ते इमिडिएटली त्या लायबिलिटीज पेड करू शकत नाही. बट त्यामुळे आपण काय करतो, वी पेड इन लायबिलिटी इन पीस, म्हणजे त्यावेळेस काय करतो आपण, त्या ॲसेट्स थोड्या जेव्हा त्या विकल्या जातील त्यातनं जी काय अमाऊंट येईल ती आपण थोडी काय करत असतो, पेड करत असतो थोड्या पार्टमध्ये, पीसमध्ये. म्हणून आपण त्याला म्हणतो पिसमेल डिस्ट्रीब्युशन्स इन कॅश असं आपण त्याला म्हणत असतो. आता ऑर्डर टू पेमेंटमध्ये तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की फर्स्ट ऑर्डर त्या ठिकाणी पेमेंट टू प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, त्या ठिकाणी तुम्हाला म्हटलं की पहिल्यांदा आपण कुठल्या लायबिलिटीज पेड करणार, तर रिअलायझेशन एक्सपेन्सेस किंवा डिझॉल्युशन एक्सपेन्सेस. आता रिअलायझेशन एक्सपेन्सेस किंवा डिझॉल्युशन एक्सपेन्सेस म्हणजे काय, कंपनी बंद करण्याच्या दरम्यान जो काही खर्च झाला असेल तो डिझॉल्युशन एक्सपेन्सेस. आणि रिअलायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे काय, जर ज्या वेळेस आपण एखादी ॲसेट्स विकत सेल करत असतो त्यावेळेस जो काही एक्सपेन्स निर्माण होत असतो त्याला रिअलायझेशन एक्सपेन्सेस असं म्हणतो. तर ते एक्सपेन्सेस पहिल्यांदा झालेले असतील तर त्या आपण पहिल्यांदा पेड करत असतो. त्यानंतर गव्हर्नमेंट ड्यूज, गव्हर्नमेंटचं काही देणं आहे का ते बघतो, आणि ते असेल तर त्या आपण त्या ठिकाणी पेड करत असतो. त्यानंतर एम्प्लॉई ड्यूज, एम्प्लॉईज संदर्भात काही जर देणं लायबिलिटीज आपल्याकडे आहेत का त्या असतील तर त्या आपण त्या ठिकाणी पेड करत असतो. ह्या फर्स्ट ऑर्डर ही झाल्यानंतर आपण सेकंड ऑर्डरला स्टार्ट करत असतो. मग सेकंड ऑर्डरमध्ये आपण काय करतो, पेमेंट टू सिक्युअर क्रेडिटर्स. आता सिक्युअर क्रेडिटर्स कोणकोणते आहेत, मग त्या ठिकाणी बघा, जर तुम्ही एखादं लोन घेतलं असेल आणि लोन घेतल्यानंतर काही ॲसेट्स तुम्ही मॉर्गेज म्हणून तारण ठेवले असेल, मग ती तारण ठेवलेल्या ॲसेट्सचे लायबिलिटीज आपण पहिल्यांदा काय करत असतो, त्या ठिकाणी पेड करत असतो. हे कुठल्या ऑर्डरमध्ये, सेकंड ऑर्डरमध्ये. त्यानंतर थर्ड ऑर्डर मी तुम्हाला सांगितलं की पेमेंट टू अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स. आता पेमेंट टू अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स म्हणजे काय, ह्या ठिकाणी सर्व प्रेफरन्शियल क्रेडिटर्स सोडून
अदर जे काही क्रेडिटर्स असतील ते सर्व ह्या ठिकाणी घेतले जातात. मग फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी सॅलरी क्रेडिटर्स असतील, बिल्स पेएबल असतील, बँक ओव्हरड्राफ्ट असतील, लोन टेकन बाय बँक्स असतील, ह्यासारखे एक्सपेन्सेस काय असतात, ह्यासारख्या लायबिलिटीज आपण त्या ठिकाणी त्यानंतर पेड करत असतो कुठल्या थर्ड ऑर्डरमध्ये. आणि सपोज त्यावेळेस जर एकापेक्षा जास्त कॅटेगरीजच्या म्हणजे सेम त्याच कॅटेगरीच्या 2 किंवा 2पेक्षा जास्त जर देणं जर तुम्हाला त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम असा निर्माण होतो की पहिल्यांदा कुठली लायबिलिटीज पेड करावी, म्हणजे कुठली कॅटेगरीची लायबिलिटीज पेड करावी. तर त्यावेळेस तुम्ही ती पेड करत असताना प्रोपोर्शन बेसिसचा वापर करून, प्रोरेटा बेसिसचा वापर करून काय करू शकता, त्या लायबिलिटीज पेड करू शकता. त्यानंतर फोर्थ ऑर्डरमध्ये तुम्हाला म्हटलेलं की पेमेंट टू इंटरनल लोन. आता पेमेंट टू इंटरनल लोन म्हणजे काय, ह्या ठिकाणी पार्टनर्सनं जे काही लोन घेतलं असेल तर त्यावेळेस काय करतो आपण, तो लोन आपण त्या ठिकाणी पेड करत असतो. आता ह्या वेळेस इथं सुद्धा जर 2 किंवा 2पेक्षा जास्त पार्टनर्स जर लोन घेतलं असेल तर त्याच वेळेस सुद्धा आपण ते त्यांचं पेड करण्यासाठी काय करणार आपण, तर त्यासाठी सुद्धा प्रोपोर्शन बेसिस त्या ठिकाणी यूज करणार. त्यानंतर फिफ्थ ऑर्डर पेमेंट टू पार्टनर्स कॅपिटल. आणि सगळ्यात शेवटी आपण काय करणार, पार्टनर्सचं कॅपिटल त्या ठिकाणी पेड करणार. आता पार्टनर्सचं कॅपिटल पेड करत असताना आपण काय प्रोपोर्शन बेसिसने करणार नाहीत, तर त्यासाठी ते पेड करत असताना आपण प्रॉफिट शेअरिंग रेशो जो काय असतो त्यानुसार आपण ते सर्व पेमेंट पार्टनर्सचं काय करणार आहे, पेड करणार आहोत. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलेल्या होत्या. त्या ठिकाणी तुम्हाला काही कंडिशन सांगितले होते की व्हेन वी पेड सेम कॅटेगरीज, जेव्हा सारख्याच कॅटेगरीच्या 2 लायबिलिटीज असतील तर नेहमी प्रेफरन्स नेमकी कुठल्या कॅटेगरीला द्यावा हा तुमच्याबरोबर प्रश्न निर्माण होत असतो. मग त्यासाठी त्याच्यावरती सोल्युशन म्हणून मी तुम्हाला म्हटलं की फॉर एक्झाम्पल प्रॉपर्टी टॅक्स तुम्हाला जर 3,000 दिलेला असेल, सेल टॅक्स तुम्हाला 2,000 दिलेला आहे. ह्या काय झाल्या, सेम एकाच कॅटेगरीतल्या सर्व दोन्ही पण कॅटेगरी आहेत, म्हणजे एकाच ऑर्डरमधल्या दोन्ही पण कॅटेगरी आहेत. मग ह्या वेळेस नक्की पहिल्यांदा कुठली कॅटेगरी पेड करावी, प्रॉपर्टी टॅक्स पेड करावं की सेल्स टॅक्स पेड करावं, हा प्रश्न तुमच्या पुढं निर्माण होत असतो. मग त्यासाठी तुम्ही काय करणार, प्रोरेटा बेसिस किंवा प्रोफेशनल बेसिसला यूज करून तुम्ही त्या लायबिलिटीज त्या ठिकाणी पेड करू शकता. मग त्या ठिकाणी प्रोरेटा बेसिस म्हणजे काय, तर काय करणार तुम्ही की दोन्ही प्रॉपर्टीची दोन्ही कॅटेगरीची काय घेणार, अमाऊंट घेणार आणि त्यांचा रेशो काढणार. जसं की इथं तुम्हाला दिसतं की प्रॉपर्टी किती दिली आहे 3,000, सेल्स टॅक्स किती दिलेले आहे 2,000. ह्या दोन्हींचा आपण रेशो काढला की त्याला 3:2 आणि 3:2 नुसार आपण काय करणार, ह्या दोन्हींचे लायबिलिटीज त्या ठिकाणी पेड करणार. त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम होतो की व्हेन वी पेड टू पार्टनर्स. आणि जेव्हा आपण पार्टनर्सला पेड करत असतो त्यावेळेस आपण प्रोरेटा बेसिसनुसार ते पेड करणार नाही. म्हणजे पार्टनर्सचं कॅपिटल आपल्याला काय करावं लागतं, डिस्ट्रीब्यूट करावं लागतं. त्यावेळेस आपल्याला ते प्रोरेटा बेसिसनं काय करता येणार नाही, डिस्ट्रीब्यूट करता येणार नाही. तर ते आपण कसं करणार, तर कॅश इन पेड इन प्रॉफिट लॉस शेअरिंग रेशो अँड कॅपिटल रेशो. आपण पार्टनरची जी काही कॅश असेल ते आपण कशी पेड करणार, तर प्रॉफिट लॉस शेअरिंग, त्याचा जो काही प्रॉफिट लॉस शेअरिंग रेशो आहे त्याच्यानुसार, त्याचबरोबर कॅपिटल रेशो असतो त्याच्यानुसार आपण ते पेड करणार. मग ते कसे करणार ते आपण आता पुढं बघूया. तर फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊया की ABC आर पार्टनर्स हू शेअर प्रॉफिट रेशो ऑफ 3:1. ABC3 हे 3 पार्टनर आहेत, त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2:1 हा त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. त्याचबरोबर तुम्हाला दिलेलं आहे की कॅपिटल बॅलन्स, म्हणजे त्यांचं कॅपिटल दिलेलं आहे. याचं कॅपिटल तुम्हाला दिलं आहे 20,000, बीचं कॅपिटल दिलेलं आहे 30,000 आणि सीचं कॅपिटल दिलेलं आहे 50,000. त्याचनंतर तुम्हाला रिअलायझेशन ऑफ ॲसेट्स, म्हणजे तुम्हाला हे ॲसेट्स ह्या ॲसेट्स विकून जो काय पैसा आलेला असतो तो पैसा काय करावा लागतो तुम्हाला ह्या पार्टनर्सला पेड करायचा असतो. त्यांचं देणं आहे त्यामुळे त्यांना आपल्याला तो पेड करावा लागतो. तर त्या ठिकाणी तो एकदमच पैसा आलेला नाही आपल्याकडे, तो रिअलायझेशनमध्ये म्हणजे टप्प्याटप्प्यात आलेला आहे. तर त्या ठिकाणी पहिलं रिअलायझेशन आपल्याला भेटलेलं आहे 24,000 रुपये. 24,000 रुपये पहिल्यांदा आपण काय करणार, त्यांना डिस्ट्रीब्यूट करणार. त्यानंतर राहिलेला कुठला सेकंड टप्पा, त्या ठिकाणी 36,000 रुपये, ती 36,000 रुपये आपण नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ते त्यांना शेअर करणार. आता हे शेअर करत असताना आपण काय करणार, पहिल्यांदा प्रॉफिट शेअरिंग रेशोचा यूज करणार.
मग पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेशन करत असताना कुठल्या रेशोनुसार हे कॅश पेड करणार, तर प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार करणार. मग या पहिल्यांदा काय करूया आपण, प्रॉफिट शेअरिंगनुसार हे करूया. मग तुम्हाला त्या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश प्रॉफिट शेअरिंग रेशो ह्या ठिकाणी तुम्हाला तो स्टेटमेंट हा फॉर्मॅटनुसार तुम्हाला काय चार्ट ड्रॉ करावा लागतो. इफ कॅश इज डिस्ट्रीब्युटेड इन प्रॉफिट शेअरिंग रेशो, आपण जर प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार कॅश पेड केली तर फॉर्मॅट बघा. तर त्या ठिकाणी तुम्हाला 5 कॉलम तयार करावे लागतात. 5 कॉलममध्ये पहिला कॉलम तुमचा असणार आहे पर्टिक्युलर, दुसरा असणार आहे कॅश, तिसरा असणार आहे पार्टनर्स कॅपिटल अँड रेशो. मग त्या ठिकाणी जर 3 पार्टनर असतील तर 3 कॉलम, 4 पार्टनर असतील तर 4 कॉलम, 2 पार्टनर असतील तर 2 कॉलम. जेवढे तुमचे पार्टनर असतील त्यानुसार तुम्ही ते कॉलम त्या ठिकाणी ड्रॉ करू शकताय. ओके, आता ह्या प्रकारे फॉर्मॅट टाकल्यानंतर आपण स्टार्ट करूया. आता पहिल्यांदा काय घेणार आपण, पार्टनर्स कॅपिटल घेणार. म्हणजे पहिल्यांदा बॅलन्स ड्यू, आपल्याकडे पार्टनरचं कॅपिटल किती आहे ते पहिल्यांदा घेणार. मग या पहिल्यांदा आपल्याला बॅलन्स ड्यू घ्यावं लागतं. मग बॅलन्स ड्यू घेतलं. आता ह्या ठिकाणी आपल्याकडे काही कॅश आहे का, त्या ठिकाणी अवेलेबल नाही त्यावेळेस. मग एचं कॅपिटल किती आहे तर 20,000. याच्या कॉलम मध्ये लिहा 20,000. बीचं किती आहे कॅपिटल 30,000. बीच्या तिथं लिहा 30,000. सीचं कॅपिटल किती आहे 50,000. सीच्या कॉलम मध्ये घ्या 50,000. ओके, आता आपल्याकडे हा बॅलन्स ड्यू होता. हा आपल्याला एवढं हे आपल्याला देणं आहे. ह्या प्रत्येक पार्टनर्सला एला 20,000 रुपये आपल्याला देणं आहे, बीला 30,000 रुपये देणं आहे आणि सीला 50,000 रुपये आपल्याला देणं आहे. मग आपल्याकडे त्या ठिकाणी कॅश काय अवेलेबल नव्हती. मग नंतर काय केलं आपण, ॲसेट्स सोल्ड केले. ॲसेट्स सेल केल्यानंतर आपल्याला पहिलं रिअलायझेशन भेटलं, काय पहिला हप्ता भेटला. मग किती भेटला तर त्या ठिकाणी 24,000 रुपये भेटला. मग पहिल्यांदा घ्या रिअलायझेशन फर्स्ट. रिअलायझेशन फर्स्ट किती रुपयाचा आहे तर 24,000 रुपयाचा आहे. ओके, हा 24,000 रुपयाचा रिअलायझेशन आपण कॅशमध्ये, म्हणजे ही कॅश आपल्याला आली म्हणून आपण कॅशमध्ये ते घेतलं. आता ही 24,000 रुपये काय करावं लागतं, आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावं लागते. कोणामध्ये तर ह्या ABC ह्या 3 पार्टनर्समध्ये. आता ही 24,000 रुपये डिस्ट्रीब्यूट करत असताना आपण कुठल्या रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट करणार तर प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार, जो काय आपल्याला ह्या ठिकाणी दिलेला आहे. प्रॉफिट शेअरिंग रेशो किती दिला आहे 3:2:1. ह्यानुसार आपण काय करणार, मग त्या ठिकाणी बघा काय करणार, लेस अमाऊंट इज पेड टू ABC. ओके, अमाऊंट इज पेड टू ABC पार्टनर्स कुठल्या रेशोनुसार 3:2:1. 3:2:1 ह्या रेशोनुसार तुम्हाला ते पेड करावं लागते. मग किती रुपये तर 24,000. मग घ्या कॅशमध्ये घ्या 24,000. ओके, त्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं, ही 24,000 तुम्हाला ती पेड करायची. कशी पेड करणार तर तुम्हाला रेशो ठरवून दिलेला आहे कुठला 3:2:1. मग त्या ठिकाणी आता रेशोने तुम्ही काय करणार ती कॅल्क्युलेशन आपले डिवाइड करणार. आता त्या ठिकाणी एचा रेशो आहे 3, बीचा रेशो आहे 2 आणि सीचा रेशो आहे 1. ह्या रेशोनुसार तुम्ही ती पेड करणार. आता ही 24,000 काय करायचं पहिल्यांदा, आता एचा रेशो काढण्यासाठी काय करणार पहिल्यांदा तुम्ही 24,000 भागिले 6 करणार. 24,000 भागिले 6 का करणार तर पहिल्यांदा तिघांच्या रेशोची आपल्याला टोटल घ्यावी लागते. तर तिघांच्या रेशोची टोटल बघा किती येते, एची 3 प्लस बीचे 2 प्लस सीचे 1 म्हणजे असे टोटल किती येतात 6. त्या ठिकाणी करणार 24,000 भागिले 6 जी काही अमाऊंट येईल. आता 24,000 भागिले 6 केल्यानंतर किती येते 6 चोक 24 म्हणजे 4,000 येते. 4,000 काय झाली ती एका शेअरची अमाऊंट झाली. किती एका रेशोची अमाऊंट झाली. मग आपल्याला बीचे रेशो किती शेअर्स किती रेशो किती आहे तर 3. मग 4,000 गुणिले 3 करा किती आले तर त्या ठिकाणी एचे आले 12,000 रुपये. ओके, मग या एला 12,000 रुपये द्या. त्यानंतर एचे 12,000 दिल्यानंतर
आपल्याला बीचे पेड करावं लागतात. बीचे पेड करत असताना किती करणार तर आपले एका रेशोची अमाऊंट किती आलेली तर 4000 आलेली. मग 4000 गुणिले 2 करा, का बीचा रेशो किती आहे 2 आहे. मग किती येणार तर त्या ठिकाणी 8000 येणार. मग लिहा 8000. आणि त्यानंतर पुढचा रेशो सीचा रेशो किती आहे 1. मग 4000 गुणिले 1 केल्यानंतर किती येणार 4000 येणार. मग घ्या 4000 सीला देऊन टाका. ओके. आता ह्या ठिकाणी आपण सर्वांना काय केलं 24,000 रुपये त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार काय केलं डिवाइड करून दिलेले आहेत. आता त्यामधनं डिवाइड करून दिल्यानंतर काही अजून तरी बॅलन्स काय आहे त्या ठिकाणी ड्यू आहे. म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी आपण त्यांना अमाऊंट पेड केली का नाही, अजून काहीतरी आपला बॅलन्स ड्यू आहे. मग पहिल्यांदा तो बॅलन्स ड्यू काढा. बॅलन्स ड्यू कसा करणार तर त्या ठिकाणी एचे घ्या 20,000 12,000 काय करा मायनस करा, किती अमाऊंट येईल त्या ठिकाणी 8,000 रुपये अमाऊंट येणार. ओके. त्यानंतर बीचे घ्या 30,000 मधनं 8,000 मायनस करा, किती आले तर त्या ठिकाणी 22,000 रुपये राहिले. त्यानंतर सीचे घ्या 50,000 रुपये, त्यातनं 4,000 मायनस गेले, किती आले 46,000 रुपये राहिलेले आहेत. अजून तरी सुद्धा आपल्याला एवढी अमाऊंट तुमच्या पार्टनर्सला काय करायचे आहे पेड करायचे आहे. आता आपल्याकडे रिअलायझेशन फर्स्ट संपलेलं आहे, अजून आपल्याकडे कॅश काय आहे तर अजून आपल्याकडे दुसरं रिअलायझेशन आहे. मग घ्या आता परत फर्स्ट रिअलायझेशन झाल्यानंतर घ्या सेकंड रिअलायझेशन सेकंड. तर रिअलायझेशन सेकंड किती रुपये आहे तर त्या ठिकाणी 36,000. लिहा कॅश कॉलम मध्ये लिहा 36,000. ओके. आता रिअलायझेशन 36,000 काय करायचं आपल्याला SBC ह्या तिघा पार्टनरला प्रॉफिट शेअरिंग नुसार पेड करायचं आहे. मग कसा पेड करणार तर त्या ठिकाणी घ्या लिहा पेड करण्यासाठी काय लिहिणार त्या ठिकाणी बघा. आता इथं लिहा लेस अमाउंट इज पेड टू AB and C. AB and C पार्टनर्स कुठल्या रेशोनुसार 3:2 2:1 ह्या रेशोनुसार आपण ते डिवाइड करणार. किती अमाऊंट रिअलायझेशनची किती आहे तर 36,000. मग पहिल्यांदा घ्या आता 36,000 आपल्याला ABC ह्या 3 पार्टनर्सना डिवाइड करून डिस्ट्रीब्यूट करायची आहे. मग कशी करणार त्यांच्या रेशोनुसार करणार. मग एचा रेशो किती आहे 3, बीचा रेशो किती आहे 2, सीचा रेशो किती आहे 1. त्या रेशोनुसार आपण ती डिवाइड करायची असते. मग घ्या एचा पार्ट त्याला आपल्याला द्यावा लागणार. मग आता 36,000 भागिले पहिल्यांदा 6 गणणार. 6 का तर पहिल्यांदा तिघांच्या रेशोच्या आपण टोटल करतो. 36,000 भागिले 6 किती येते किती आले तर 6,000 रुपये अमाऊंट आलेले. तर 6,000 एका रेशोची आलेली अमाऊंट. मग एका रेशोची अमाऊंट 6,000 आले तर आपल्याला एचे रेशो किती आहे तर 3. 6,000 गुणिले 3 करा, किती येणार त्या ठिकाणी 18,000 हे येणार. किती 18,000. घ्या त्या ठिकाणी लिहा 18,000. त्यानंतर 18,000 झाल्यानंतर याची आपण अमाऊंट पेड केली. त्यानंतर बघा आता बीची अमाऊंट पेड करायची.
आता बीचे एका रेशोची अमाऊंट किती आपली आली 6,000 आली. तर बीचे रेशो किती आहे 2. मग 6,000 गुणिले 2 केले किती आले अमाऊंट त्या ठिकाणी 12,000 रुपये अमाऊंट आलेली आहे. या ती 12,000 रुपये अमाऊंट त्या ठिकाणी लिहा. त्यानंतर पुढची अमाऊंट आहे 12,000 रुपये बीचे पेड केले. आता राहिला सीचा रेशो किती आहे 1. आपल्याकडे अमाऊंट एकाच रेशोची आहे किती आहे 6,000. डायरेक्टली त्याला लिहून टाका 6,000 रुपये लिहून टाका. 6,000 रुपये लिहिलेले आहेत. ओके 6,000 लिहिल्यानंतर आपल्याला अमाऊंट लेफ्ट टू अनपेड त्यातनं आता आपल्याकडली सर्व कॅश त्या ठिकाणी संपलेली आहे. म्हणजे सर्व कॅश म्हणजे काय त्या ठिकाणी बघा आपले दोन्ही रिलेशन त्या ठिकाणी संपलेले आहेत. अजून काही कॅश आपल्याकडे शिल्लक राहिलेली आहे का तर नाही. आता शिल्लक कॅश राहिलेली नाही म्हटल्यावर आपण काय करणार अमाऊंट लेफ्ट टू अनपेड बाकीची अमाऊंट आपल्याला अनपेड राहिली म्हणजे पेड करण्याची राहिलेली आहे. मग ती किती अमाऊंट अनपेड करण्याची राहिली ती काढा बघा. तर काय करणार या ठिकाणी बघा आपला बॅलन्स ड्यू होता एचा 8,000 रुपये पण आपण पेड केले किती 18,000 रुपये. ह्या ठिकाणी काय झाला 10,000 रुपये ह्या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे कुणाला एला. त्यानंतर बीचं बघा 22,000 रुपये बॅलन्स ड्यू होता आपण पेड केलेत 12,000 रुपये अनपेड किती राहिले तर त्या ठिकाणी 10,000 रुपये हा काय झाला त्या ठिकाणी लॉस झालेला आहे. काय झालेला आहे लॉस झालेला आहे. आता इथं पहिल्यांदा इथं प्लस करून टाका म्हणजे तुम्हाला कळेल की एक्सेस प्रॉफिट झालेला आहे. इथं लॉस झालेला आहे. त्यानंतर सी मध्ये सुद्धा सी ला बघा बॅलन्स ड्यू होता 46,000 आपण पेड केलेले आहेत 6,000. तर 46,000 6,000 गेले तर त्या ठिकाणी किती राहिले अजून पेड तर 40,000 रुपये त्या ठिकाणी राहिलेले आहेत. आता इथं लक्ष द्या. आता ह्या ठिकाणी बघा तिघाही पार्टनर्सना ह्या ठिकाणी एका पार्टनर्सला काय होतं ह्या ठिकाणी प्रॉफिट होतो आणि बाकी पार्टनर्सला ह्या ठिकाणी काय होतो लॉस होत असतो. मग असं व्हायला नको. तर बघा ह्या ठिकाणी काय व्हायला पाहिजे तर एकतर लॉस तिघाही पार्टनर्सला त्या ठिकाणी लॉसच व्हायला पाहिजे. एकतर प्रॉफिट तिघाही पार्टनर्सला त्या ठिकाणी प्रॉफिटच व्हायला पाहिजे. मग ह्या प्रकारे आपल्याला ती कॅश डिस्ट्रीब्यूट करता येणार का तर प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार सुद्धा आपल्याला ती कॅश डिस्ट्रीब्यूट करता येणार नाही. म्हणजे हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण होत असतो. त्यानंतर आपण बघूया की हे आपण प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार बघितलं. आता आपण बघूया की कॅपिटल रेशोनुसार आपण ती कॅश पेड करून बघू. काय कॅपिटल शेअरिंग रेशोनुसार. तर कॅपिटल शेअरिंग रेशो कसा काढणार तर त्या ठिकाणी बघा तुम्हाला दिलेलं पार्टनर्सचं कॅपिटल आहे. ओके पार्टनर्सचं कॅपिटल आहे त्यानुसार आपण काय करणार त्याच्यावरनं कॅपिटल शेअरिंग रेशो हा काढत असतो. आता कॅपिटल शेअरिंग रेशो काढत असताना बघा कसं काढणार याचं कॅपिटल रेशो कसं काढणार तर बघा 20,000 30,000 आणि 50,000 हे तुम्हाला दिलेले आहेत. सर्वांचे 0 4 0 कट करून टाका. जो काही अमाऊंट उरेल ते त्यांचा रेशो हा कन्सिडर करा. किती आला त्या ठिकाणी 2:3:5 हा त्या ठिकाणी रेशो आलेला आहे. मग जसं की मगाशी आपण काय केलेलं आहे फॉर्मॅट ड्रॉ केलेला होता सेम ॲज इट इज तसाच फॉर्मॅट इथे सुद्धा आपल्याला ड्रॉ करायचा आहे कॅपिटल शेअरिंग रेशोचा सुद्धा. न जसं की मगाशी आपण प्रोसेस केलेली तीच सेम प्रोसेस आपल्याला ह्या ठिकाणी करायची आहे. बघा आता बॅलन्स ड्यू पहिल्यांदा घ्या. काय घेणार बॅलन्स ड्यू. बॅलन्स ड्यू मध्ये बघा आता सर्व जे एचे कॅपिटल लिहा बीचं कॅपिटल लिहा आणि सीचं कॅपिटल लिहा. आता एचं कॅपिटल होतं त्या ठिकाणी 20,000 बीचं कॅपिटल होतं 30,000 सीचं कॅपिटल होतं 50,000. ओके त्यानंतर आपल्याकडे कुठली कॅश होती का तर नाही. आपल्याकडे काय आलं फर्स्ट रिअलायझेशन आलेलं. मग घ्या पहिल्यांदा सेम प्रोसिजर फर्स्ट रिअलायझेशनची अमाऊंट किती होती आपल्याकडे 24,000. घ्या मग 24,000. त्यानंतर आता ही 24,000 तुम्हाला काय करायचे की
ह्या ABC पार्टनर्सला त्यांच्या आता कुठल्या रेशोनुसार कॅपिटल शेअरिंग रेशोनुसार तुम्हाला ती काय करायची आहे, डिस्ट्रीब्यूट करायची आहे. कुठल्या कॅपिटल शेअरिंगनुसार. कॅपिटल शेअरिंग रेशो किती आहे त्याला 2:3:5 2:3:5 ह्या रेशोनुसार तुम्हाला ती डिवाइड करायचे आहे. मग घ्या जसं की आपण इथं घेतलेलं की लेस अमाऊंट इज पेड टू बी ABC, तसंच इथं घ्या लेस अमाऊंट इज पेड टू ABC कुठल्या याच्यात 2:3:5 ह्या रेशोनुसार आपल्याला ही अमाऊंट पेड करायची आहे. मग घ्या पहिल्यांदा 24,000 कॅश होती, 24,000 लिहा. आता इथे काय करणार, 24,000 तुम्हाला ABC पार्टनरला कॅपिटल शेअरिंग रेशोनुसार डिवाइड करायचे. मग कॅपिटल शेअरिंग रेशो किती आहे त्या ठिकाणी 2:3:5 हा त्या ठिकाणी रेशो आहे. मग पहिल्यांदा काय करणार 24,000 भागिले 10 घेणार. 10 का घेणार तर तिघा पार्टनरच्या रेशोची आपण बेरीज करत असतो. तिघा पार्टनरची बेरीज किती आहे 2 + 3 + 5 एकूण झाली 10. मग 24,000 भागिले 10 करा, किती अमाऊंट आली तर त्या ठिकाणी 2400 रुपये अमाऊंट आलेले. तर 2400 रुपये अमाऊंट आल्यानंतर आपल्याला एची अमाऊंट पेड करायची. मग काय करणार 2400 गुणिले एचा रेशो किती आहे 2. मग घ्या 2400 गुणिले 2 केल्यानंतर किती येणार 4,800. सेम ॲज इट इज पुढं बीचा रेशो किती आहे 3. मग 2400 गुणिले 3 करा, किती 7,200. त्यानंतर सीचा रेशो किती आहे 5. मग 2400 गुणिले 5 करा, किती येणार त्या ठिकाणी 12,000 रुपये अमाऊंट ही येणार. घ्या ती 12,000 रुपये अमाऊंट त्या ठिकाणी लिहा. ओके, हे झाल्यानंतर आपण काय करतो बॅलन्स ड्यू. आता बघा एचा बॅलन्स ड्यू पहिला किती होता 20,000, त्यातनं 4,800 आपण काय केले पेड केले. अजून सुद्धा आपल्याला काही देणं आहेच. तसंच त्याचबरोबर बीचं घ्या, बीचं किती आपण बॅलन्स ड्यू किती होता आधी 30,000 रुपये होता, त्यातनं आपण 7,200 काय केले पेड केले. आता अजून सुद्धा आपल्याला त्यातनं काही देणं आहेच. त्यानंतर सीचं घ्या, सीचं सुद्धा किती होता 50,000 रुपये ते, त्यातनं आपण बॅलन्स पेड केलेला आहे किती 12,000. अजून सुद्धा आपल्याला काही देणं आहेच, म्हणजे अजून सुद्धा आपण बॅलन्स ड्यूच आहे. तो बॅलन्स ड्यू पहिल्यांदा त्यातनं काढा. पहिल्यांदा तर बॅलन्स ड्यू घ्या, एचं किती आहे 15,200, बीचा 22,800 आणि सीचा 50,000 मायनस 12,000 38,000. ओके, हे झाल्यानंतर ओके अजून सुद्धा आपल्याकडे किती बॅलन्स ड्यू आहे तर एचं 15,200 रुपये बॅलन्स ड्यू आहे, बीचा 22,800 रुपये बॅलन्स ड्यू आहे आणि सीचा 38,000 रुपये बॅलन्स ड्यू आहे. मग आता हा बॅलन्स आपल्याला काय करायचं आहे पेड करायचा आहे. मग अजून आपल्याकडे कुठली कॅश बाकी आहे का तर त्या ठिकाणी आपल्याकडे रिअलायझेशन सेकंड हा त्या ठिकाणी बाकी आहे. मग घ्या रिअलायझेशन सेकंड ओके, रिअलायझेशन सेकंडची अमाऊंट किती आपल्याला दिली होती त्या ठिकाणी 36,000 रुपये अमाऊंट दिलेली होती. ती 36,000 रुपये अमाऊंट घ्या. आता ही 36,000 रुपये अमाऊंट आपल्याला काय करायची असते की ही 36,000 रुपयाची अमाऊंट आपल्याला ह्या ABC पार्टनरला प्रॉफिट शेअरिंग कॅपिटल शेअरिंग रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट करायचे असते. मग घ्या लेस same as it is amount is paid to be ABC 3:2:5 ह्या रेशोनुसार आपल्याला ती पेड करायची असते. मग घ्या 36,000 भागिले 10 36,000 भागिले 10 किती येणार तर 3,600 रुपये अमाऊंट येणार. मग 3,600 गुणिले 2 करणार का
तर एचं पहिल्यांदा देणार. 3600 गुणिले 2 केल्यानंतर किती अमाऊंट येते तर 7200. सेम ॲज इट इज बीचं सुद्धा पेड करा. 3600 गुणिले 3 करा तर त्या ठिकाणी अमाऊंट येते 10800. त्यानंतर सीची अमाऊंट बघा. सीची अमाऊंट किती आहे, रेशो किती आहे 5. मग 3600 गुणिले 5 करा किती येणार त्या ठिकाणी 18000 ही अमाऊंट येणार. किती 18000. ओके. आता ही अमाऊंट पेड केल्यानंतर ओके ही अमाऊंट पेड केल्यानंतर अजून सुद्धा आपल्याकडे काय बॅलन्स ड्यूज आहे बघा. 15000 200 गेले एचे, 15200 मधनं 7200 एचे गेले तरी अजून बॅलन्स ड्यू आहे. किती आहे तर त्या ठिकाणी 8000 राहतो. त्याच्यानंतर बीचा सुद्धा राहतो, सीचा सुद्धा राहतो. मग आपल्याला काय करणार नंतर अमाऊंट लेफ्ट अनपेड हे काढून घ्या आपल्याला. अमाऊंट लेफ्ट अनपेड तर त्या ठिकाणी किती एची अमाऊंट राहिलेली आहे तर 8000 राहिलेली आहे. बीची अमाऊंट किती राहिलेली आहे 12000 आणि सीची अमाऊंट किती राहिलेली आहे 20000. ओके. आता ह्या ठिकाणी तिन्ही याची अमाऊंट ह्या ठिकाणी काय राहिलेली शिल्लक राहिलेली आहे. आता इथं तुम्हाला असं दिसतंय ह्या ठिकाणी काय झालेलं आहे तिघांना पण लॉस झालेला आहे. काय तिघांना पण लॉस झालेला आहे आणि तो लॉस त्यांच्या कुठल्या याच्यानुसार झाला आहे तर त्यांच्या त्यांच्या कॅपिटल शेअरिंग रेशोनुसार तो लॉस झालेला आहे. बघा इथं 8000 12000 20000 त्या ठिकाणी बघा 8000 12000 20000चा रेशो जर काढला तर त्या ठिकाणी त्यांचाच तो प्रॉफिट शेअरिंग रेशो पार्टनर्स कॅपिटल रेशो किंवा कॅपिटल शेअरिंग रेशो हा येत असतो. बट ह्या ठिकाणी काय व्हायला पाहिजे की हा रेशो येत असताना शेवटी अमाऊंट शिल्लक राहत असताना ती अमाऊंट शिल्लक ही कुठल्या रेशोने राहायला पाहिजे तर ती अमाऊंट तुमची प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसारच राहिल्या पाहिजे. किती तर 3:2:1 ह्या रेशोनुसारच त्या ठिकाणी ती राहिल्या पाहिजे. मग तो त्या ठिकाणी काय होतो प्रॉब्लेम निर्माण होत असतो. म्हणून लक्ष द्या की ह्या ठिकाणी काय झाला लॉस हा कॅपिटल रेशो प्रमाणे झाला आहे पण हा लॉस प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे व्हायला पाहिजे होता. कसा तर हा लॉस तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार व्हायला पाहिजे होता. त्यामुळे आपण कॅपिटल आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे कॅशचे डिस्ट्रीब्युशन करू शकत नाही. त्यामुळे काय होतं की आपण ह्या ठिकाणी कॅपिटल आणि प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या नुसार कॅश डिस्ट्रीब्युशन करू शकत नाही. त्यामुळे ह्यावरती काय करावं लागतं एक सोल्युशन म्हणून काय करत असतो त्यावरती एक सोल्युशन म्हणून आपण काय करत असतो सरप्लस कॅपिटल मेथड ही यूज करत असतो. काय त्यामुळे याच्यावरती एक सोल्युशन म्हणून आपण काय करत असतो सरप्लस कॅपिटल मेथड ही यूज करत असतो. मग ते आपण आता बघूया. बघा आता मेथड्स ऑफ पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश तर त्या ठिकाणी प्रामुख्याने 2 मेथड्स असतात. 2 मेथड्स कुठली तर त्या ठिकाणी एक पहिली मेथड्स आहे सरप्लस कॅपिटल मेथड आणि दुसरी आहे मॅक्झिमम लॉस मेथड. तर आपल्याला ह्या ठिकाणी सिलेबसला फक्त कुठली मेथड आहे तर सरप्लस कॅपिटल मेथड. मग ह्या ठिकाणी बघा आपण काय करू शकत होतो की प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार किंवा कॅपिटल शेअरिंग रेशोनुसार आपण काय करू शकतो ती कॅश डिस्ट्रीब्यूट करू शकत नाही. मग त्याच्यावरती सोल्युशन म्हणून आपल्याला कुठली मेथड यूज करावी लागते तर सरप्लस कॅपिटल मेथड. मग आता सरप्लस कॅपिटल मेथड म्हणजे काय ते आपण आता बघूया. बघा सरप्लस कॅपिटल मेथड ह्या मेथडला अजून सुद्धा काय म्हटलं जाते प्रोपोर्शनेट कॅपिटल मेथड किंवा एक्सेस कॅपिटल मेथड. त्याला अजून दुसरं नाव आहे हायेस्ट रिलेटिव्ह कॅपिटल मेथड किंवा ॲब्सोल्यूट कॅपिटल मेथड. ह्यापैकी कुठलंही नाव दिलं तर त्या ठिकाणी ती सरप्लस कॅपिटल मेथडच ही होत असते. मग ह्या मेथडनुसार आपल्याला काय करावं लागतं तर सरप्लस म्हणजे काय इथे लक्ष द्या. आता सरप्लस म्हणजे काय सरप्लस म्हणजे अतिरिक्त. सरप्लस म्हणजे काय अतिरिक्त कॅपिटल मेथड म्हणजे अतिरिक्त जो काही तुमचा कॅपिटल असतो तो आपल्याला त्या ठिकाणी अतिरिक्त प्रॉफिट जो काय असतो तो आपल्याला त्या ठिकाणी शोधावा लागतो आणि ते शोधल्यानंतर आपल्याला तो पहिला प्रॉफिट आपल्याला त्या ठिकाणी पेड करावा लागतो आणि तो पेड करून झाल्यानंतर आपली जी काय अमाऊंट शिल्लक राहते ती सगळी अमाऊंट आपली प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार ही येत असते.
मग ती कशी येते आणि ती कशी फाउंड आउट करायची ते आपण ह्या मेथडनुसार बघणार आहोत. बघा, अंडर दिस मेथड सरप्लस कॅपिटल इज फाउंड आउट. कसं फाउंड आउट केला जातो बघा, सरप्लस कॅपिटल मीन्स excess capital of any partner over proportionate capital, because under this method distribution of cash among the partners should be distributed in proportion of profit and sharing ratio of partner. ह्या ठिकाणी सर्व तुमच्या पार्टनर्सची अमाऊंट जे काय असते त्यांच्या पार्टनर्समध्ये कशी शेअर केली जाते तर प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार केली जाते. त्याचबरोबर काय केलं जातं, अंडर दिस मेथड द कॅपिटल ऑफ इच पार्टनर इज कम्पेअर विथ दॅट अदर अकॉर्डिंग टू प्रॉफिट शेअरिंग रेशो अँड पार्टनर्स हुज कॅपिटल इज फाउंड एक्सेस ही इज टू बी पेड फर्स्ट बाय द एक्सेस अमाऊंट ओनली. आता ह्या मेथडनुसार काय केलं जातं की प्रत्येक पार्टनर्सचं कॅपिटल काय आहे, भांडवल किती आहे ते प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार पहिल्यांदा फाउंड केलं जातं, शोधलं जातं आणि एक्सेस कॅपिटल म्हणजे जास्तीचं कॅपिटल ज्या पार्टनर्सचं असेल त्याची ती अमाऊंट पहिल्यांदा काय केली जाते, पहिल्यांदा ती पेड केली जाते आणि ती पेड केल्यानंतर तुमचा प्रॉफिट शेअरिंग रेशो हा समान होत असतो आणि नंतर तुम्हाला त्या ठिकाणी ती अमाऊंट ही कॅश ही डिस्ट्रीब्यूट करायची असते. तेच आपल्याला ह्या ठिकाणी ह्या मेथडमध्ये बघायचं आहे. मग बघूया की हाऊ टू डिस्ट्रीब्यूट कॅश अँड हाऊ टू कॅल्क्युलेट सरप्लस. बघा, आता प्रोसेस ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश अमंग द पार्टनर्स ॲज पर सरप्लस कॅपिटल मेथड. आता ह्या ठिकाणी कॅश पार्टनर्समध्ये कशी डिस्ट्रीब्यूट करायची सरप्लस कॅपिटल मेथडनुसार, तर त्यासाठी काही स्टेप्स तुम्हाला दिले आहेत. तर त्या ठिकाणी फर्स्ट स्टेप्स आहे की कॅल्क्युलेट ॲक्च्युअल प्रॉफिट. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं, ॲक्च्युअल कॅपिटल प्रॉफिट त्या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा फाइंड आउट करावं लागतं. ते कसं फाइंड आउट करायचं ते आपण पुढे बघूया. त्यानंतर स्टेप नंबर सेकंड, डिवाइड ॲक्च्युअल कॅपिटल बाय प्रॉफिट शेअरिंग रेशो अँड सिलेक्ट स्मॉलेस्ट युनिट व्हॅल्यू. आता पहिल्यांदा आपल्याला काय कॅपिटल शेअरिंग प्रॉफिट शेअरिंग रेशो काय करावा लागतो, तो ॲक्च्युअल प्रॉफिट त्या ठिकाणी काय काढावा लागतो आणि त्यातनं स्मॉलेस्ट युनिट, सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट जी काय असेल ते आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करावं लागते. त्यानंतर मल्टिप्लाय द युनिट व्हॅल्यू बाय प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि त्यानंतर प्रत्येकाची युनिट व्हॅल्यू जी काय असते ती काय करावं लागते, आपल्या प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेलं असतं त्यानुसार ती गुणाकार करावं लागते. त्यानंतर स्टेप 4, ॲक्च्युअल प्रॉफिट मायनस बेस कॅपिटल. त्यातनं ॲक्च्युअल कॅपिटल जो काय असतं त्यातनं बेस कॅपिटल काय करावा लागतो, आपल्याला लेस करावा लागतो. त्यातनं काय येतो, सरप्लस कॅपिटल हा मिळत असतो. त्यानंतर जर परत अजून एक किंवा दोनपेक्षा जास्त जर पार्टनर्सचं सरप्लस कॅपिटल असेल तर परत पहिला काय स्टेप नंबर सेकंडपासून आपण ती स्टार्ट करू शकतो. ते कसं सॉल्व करायचं, ह्या स्टेप्स कशा फॉलो करायच्या ते आपण काय करू, जेव्हा प्रत्यक्षात आपण ते प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊया त्यावेळेस ते आपल्याला त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग होईल. त्या ठिकाणी एक कॅल्क्युलेट पार्टनर्स ॲक्च्युअल प्रॉफिट, पार्टनर्सचं ॲक्च्युअल प्रॉफिट कसं फाइंड आउट करणार, तर त्यासाठी पहिल्यांदा काय घेणार आपण, कॅपिटल घेणार. त्यामध्ये प्रॉफिट असेल तर तो प्लस करणार, लॉस असेल तर तो लेस करणार, प्लस त्यामध्ये काय करणार, जनरल एक्सपेन्सेस ॲड करणार. ह्या सगळ्यांची टोटल मिळून काय येणार, जी काय अमाऊंट येईल त्याला आपण ॲक्च्युअल प्रॉफिट असं म्हणत असतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बघायच्या आहेत. आता हे सरप्लस कॅपिटल मेथडच्या स्टेप्स कशा फॉलो करायच्या त्या आपण प्रत्यक्षात जेव्हा नेक्स्ट लेक्चरमध्ये जेव्हा आपण प्रत्यक्षात प्रॅक्टिकल प्रॉब्लेम घेऊ त्यावेळेस तर तुम्हाला इझिली त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग होऊन जाईल. तर अशा प्रकारे आज आपण काय बघितलं की पार्टनर्सचे जे काही कॅश डिस्ट्रीब्युशन्स असते ते आपण प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार करू शकत नाही किंवा कॅपिटल शेअरिंग रेशोनुसार सुद्धा करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला काय प्रॉब्लेम निर्माण होत असतात. मग ती कशी ती कॅश कशी डिस्ट्रीब्यूट करणार त्यावरती एक सोल्युशन म्हणून आपण काय बघितलं तर सरप्लस कॅपिटल मेथड ही त्यावरती एक सोल्युशन म्हणून आपण बघणार आहोत. मग ती त्याची यूज कसं करायचा, त्या मेथडनं प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा ते आपण काय करणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, थँक्यू, धन्यवाद.